ते बघ तिकडे पप्पा. आम्ही आता नागपूरला निघालो होतो आणि मग भूक लागली म्हणून थोडं इकडे नाश्ता करायला थांबलेलो. आता जाऊ. अरे बाबा बाबा खूपच मोठा खड्डा आहे तो. त्याची गाडी एकदम हे झाली असती. नाही ते खालून हे लागलं असतं. रस्ते खूपच खराब आहे. बाय द वे आपण कोणत्या एरियात आता मम्मी? आईला नगर क्रॉस केलंय आपण नागपूरच्या रोडनी. पावसाच्या पाण्यामुळेच होतील असते. देवगड संस्थान हे दत्तपीठ आहे. नागपूरला परत येत असताना रस्त्यात हे पडतं निवासाला आहे. श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड नेवासा. नाही 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 देऊळ बंद मध्ये ना नाही. बा समोर काढू चल. थकली का रे श्री? काय झालं? लागलं हा. इकडे आत ह्या मंदिरात मोबाईल फोन्स अलाउड नाही आहेत. त्यामुळे जितकं शूट करता येईल तितकं शूट करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघूयात कुठपर्यंत आपण मोबाईल शूट करू शकतो. काय हे कुठे गेले? देऊ म्हणे ठेवा इथं छोटा चपला समोर ठेवा. काऊन? बोट मध्ये पप्पा कुठे आहेत? पप्पा तर दिसू दे. पैसे देणारे पप्पा आहेत. हळू हळू हळू. हा ते दिसले. कुठे नाही जाऊ नाही जाऊ. पप्पाकडे चल. पप्पा सम हळू हळू. हा श्री हळू ने. बाळ इकडनं.
ही आहे प्रवरा नदी आणि प्रवरा नदीचा संगम पण आहे. संगमच स्थान कुठे आहे? सांगतो. दर्शन करून निघालो आता जाऊ पुढे. पण पुढे निघायच्या आधी कुठेतरी पहिले जेवून घेऊ, है ना मम्मी? भूक लागली आता. सगळे समोर गेल्यात, गाडीत बसतील आता. आणि हे तू मंदिर परिसर पूर्ण छान आहे. स्वच्छता पण म्हणजे छान आहे. मस्त विजिट प्लेस आहे. आम्ही इकडे जेवायला बसलो आहे. हलकी थंडी आहे, मी घेऊ? नाही, थंड नाही. हलकी थंडी आहे बघ. हात लावून तरी पण नाही वेळा. आणि आम्ही घरून आणलं होतं टमाट्याची चटणी आणि पोळी. आणि आम्ही जिथे जेवायला बसलो तिथनं आम्ही पेठला भाकर पण घेतलेली. मस्त. आणि कच्चं भरीत. हॉटेल छोटूच आहे, भले फर्निचर चाललं लोक टेस्ट एक नंबर. शेतात बसून जेवल्यासारखं वाटतं, है ना? भाकर टेस्टी आहे एकदम. बाबा कसं मागे आपण एका जेवायच्या एकाच जेवलं. गाळं होतं ना ते, त्या गाळ्यात ते दिले होते. आई दिंडी सुदामपूर एक श्री क्षेत्र देवगड. समृद्धी महामार्ग